नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. आपण आज एक सिरीज सुरू करतो आहे मराठी व्याकरणाची. तर तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल का, महावितरण, महापारेषण आणि MIDC. तर ह्याच्यात तिघी डिपार्टमेंटला ज्या व्हॅकन्सी आलेल्या आहेत, महावितरणमध्ये, महापारेषणमध्ये आणि MIDCमध्ये, मग यात तुमचे नॉन टेक असो का टेक्निकल असो, या तिघी डिपार्टमेंटमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठी व्हॅकन्सी आलेले आहेत. जो सिलेबस आहे त्यामध्ये मराठी व्याकरणा सब्जेक्ट दिलेला आहे. तर महावितरण आणि महापारेषणला तो 10 मार्कांसाठी आणि MIDCची एक्झाम आहे त्यासाठी व्याकरण जे आहे मराठी व्याकरण 20 मार्कांसाठी. मग आपण जी आता सिरीज सुरू करतो मराठी व्याकरणाची, ती कोणासाठी आहे? तर सर्वांसाठीच आहे. ज्यांनी महावितरण, महापारेषण आणि MIDCचा फॉर्म भरला असेल, मग त्यांनी विद्युत सहाय्यक पदाचा भरलेला असो का, ज्या GETच्या जागा आहे, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग असिस्टंट इंजिनिअरसाठीच्या, त्यांनी भरलेला असो, किंवा मग अकाउंटंट असो, किंवा मग MIDCचा ज्यांनी फॉर्म भरला असेल, त्यात तुमचे वीजतंत्री झाले, तारतंत्री झाले, फिटर या पदासाठी भरला असेल जोडारी, किंवा मग त्यात लिपिक या पदाचा सुद्धा व्हॅकन्सी होत्या. अजून त्यात तुम्हाला सहाय्यक अभियंता या पदासाठी सुद्धा व्हॅकन्सी होत्या. तर त्यांच्यासाठी सुद्धा हे जी मराठी व्याकरणाची सिरीज आहे ती महत्त्वाची आहे. कारण टेक्निकल सर्वच करत आहोत, आपण सुद्धा टेक्निकलचे व्हिडिओ घेतलेले आहे आपल्या याच चॅनलला. तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर नुसतं टेक्निकल करून काही फायदा नाही, तुम्हाला नॉन टेक्निकलसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला टेक्निकल जरी 110 मार्क, आता विद्युत सहाय्यक पदाच्या ज्या व्हॅकन्सी आलेल्या आहे महावितरण आणि महापारेषणमध्ये, त्यात टेक्निकल 110 मार्कसाठी आहे आणि नॉन टेक आहे ते 40 मार्कसाठी आहे. नॉन टेकमध्ये तुम्हाला मॅथ, रिझनिंग आणि मराठी ग्रामर आहे. मराठी ग्रामर किती मार्कसाठी? तर 10 मार्कसाठी. तर कोणीच असं नाही की जो पूर्ण टेक्निकल करेल आणि श्युअरिटी देऊ शकतो का मी एक्झाम काढू शकतो. फक्त टेक्निकलच्या बेसवर एक्झाम कोणीच काढू शकत नाही. तर असा कोणीच नसेल का जो 110 मार्क टेक्निकल करेल आणि त्याला 110पैकी 110 मार्क मिळतील, किंवा 110पैकी 7, 108 मार्क काढू शकतो, असं कोणीच नाही आहे. तर तुम्हाला नॉन टेक्निकलसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर आपलं जे मराठी ग्रामर आहे त्यात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. मी थंबनेलमध्ये लिहिलेच आहे का, मिळवा 10पैकी 10 मार्क्स मिळवा. तर हा जो विषय आहे, हा जर तुम्हाला समजला तर यात तुमचे मार्क जाणार नाही आणि हा विषय तुम्हाला सोपा पण वाटणार आहे. तुम्ही आपले व्हिडिओ बघा, व्हिडिओची क्वालिटी बघा, आपलं शिकवणं बघा, मगच तुम्हाला कळेल का आपण मराठी व्याकरणचे किती सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे. आणि तुम्ही हे जे व्हिडिओ बघणार, हे व्हिडिओ बघितल्यानंतर यातला आता आपण प्रयोग बघणार आहोत. यातल्या ज्या शब्दाच्या ज्या जाती आहे त्या आपण आधीच घेतलेल्या आहेत. शब्दाच्या जाती, यातलं जो पहिलं प्रकरण होतं शब्दाच्या जाती, किती शब्दाची ज्या 8 जाती आहे त्या आपण घेतलेले आहेत. त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकतात. किंवा मग प्लेलिस्टमध्ये आपण प्लेलिस्ट तयार केली आहे प्रत्येक सब्जेक्टच्या. त्यात महावितरण, महापारेषण आणि MIDC म्हणून एक प्लेलिस्ट दिसत असेल, त्यात त्याचे टेक्निकलचे सब्जेक्ट असतील. नंतर खाली तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसली मराठी व्याकरण म्हणून, त्यावर जाऊन तुम्ही मराठी व्याकरणाचे व्हिडिओ मागचे बघू शकतात. तर आता आपण प्रयोग शिकवणार आहोत. तर तुम्ही आपले हे व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही कुठले TCS IBPचं प्रिव्हियस बुक घ्या आणि सॉल्व करा. तुम्हाला यातून सर्व क्वेश्चन सॉल्व होतील. तुम्ही व्हिडिओ बघा आणि कुठलेही बुक घ्या. TCS IBPचे खूप बुक मार्केटमध्ये आहे, प्रिव्हियस इयर TCS IBPS. व्हिडिओ बघा आणि MCQ सॉल्व करा. व्हिडिओ बघा आणि MCQ सॉल्व करा. सर्वच MCQ यातून सुटतील याची मी गॅरंटी घेतो. तुम्ही व्हिडिओ बघा आणि आता आपण प्रयोग घेणार आहोत. तुम्ही हा प्रयोगाचा व्हिडिओ बघा आणि नंतर लगेच तुमच्याकडे बुक असेल किंवा तुम्ही कुठली प्रिव्हियस इयरची एक्झाम घ्या, त्यात मराठी ग्रामर आहे आणि तुम्ही सॉल्व करा. त्यातून तुमचे क्वेश्चन हे सॉल्व होतील, त्यातून पूर्ण क्वेश्चन तुमचे सॉल्व होतील. आपण तसाच हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. तर मग हा व्हिडिओ कोणी बघायचा? तर ज्यांनी महावितरण, महापारेषण आणि MIDC आणि इतरही काही विद्यार्थी असतील की ज्यांनी जेथे मराठी व्याकरण आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर आता आपण मराठी व्याकरणातलं जे प्रकरण चालू करणार आहोत ते कुठला आहे? प्रयोग. कुठला आहे? प्रयोग म्हणजे काय? तर हे आपण जे प्रयोग करतो प्रयोगशाळेत ते प्रयोग नाही. तर मराठी प्रयोग म्हणजे काय? तर मराठी व्याकरणमध्ये त्याला इंग्लिशमध्ये आपण व्हॉइस म्हणतो. तुम्ही शिकले असणार चेंज द व्हॉइस, तर त्याला मराठीत प्रयोग म्हणतो आपण. तर प्रयोग म्हणजे काय? तर मराठीत प्रयोग म्हणजे काय? प्रयोगाची व्याख्या कशी केली जाईल? तर प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग म्हणजे क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते, त्याला आपण प्रयोग म्हणतो. तर प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापद कर्ता आणि कर्म, यांच्या लिंग, वचन आणि पुरुष, लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते आणि पुरुष यानुसार
बदलते, यानुसार बदलते. यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण? प्रयोग म्हणतो. प्रयोग म्हणजे काय? क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे वाक्य पूर्ण करणारा शब्द. आता क्रियापद म्हणजे काय? हे आपण शब्दांच्या ज्या जाती आहे त्यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनव्य अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, त्यामध्ये सर्व हे क्रियापद म्हणजे काय हे घेतलेलं आहे. म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे वाक्य पूर्ण करणारा शब्द. तर क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार काय आहेत तर ते तुम्ही त्या शब्दाच्या जाती या प्रकरणामध्ये जाऊन ते व्हिडिओमध्ये बघू शकतात का? क्रियापद आपण त्यात सर्व डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. क्रियापद झाले, नाम झाले, विशेषण झाले, सर्वनाम झाले, यात त्यामध्ये आपण सर्व डिटेलमध्ये घेतलेलं आहे. तर प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग म्हणजे क्रियापद कर्ता. कर्ता हा कर्ता आणि कर्म यांच्या क्रियापद हे क्रियापद कर्ता आणि कर्म यांच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते. लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते. तर कोण बदलते? तर क्रियापद बदलते. तर क्रियापद म्हणजे काय? तर वाक्य पूर्ण करणारा शब्द. क्रियापद म्हणजे काय? तर वाक्य पूर्ण करणारा शब्द. आणि प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापद कर्ता आणि कर्म यांच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते. आता मराठीमध्ये लिंगाचे किती प्रकार आहे? तर 3 प्रकार आहे. कुठले? स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. वचनाचे किती प्रकार आहे? तर 2 वचन आहे, तुम्हाला माहितीच असतील, एक वचन आणि अनेक वचन. आणि पुरुष हे सर्व आपण घेतलेलं आहे. हे सर्व आपण आपलं तुम्ही शब्दाच्या जातीय प्रकरण बघा, तुम्हाला त्यामध्ये सर्व तिथे मिळून जाईल. तर पुरुषमध्ये पण किती आहे? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. ते सर्वनामामध्ये आपण हे घेतलेलं आहे. सर्वनामाचे जे प्रकार आहे त्यामध्ये आपण सर्व डिटेलमध्ये घेतलेलं आहे शब्दांच्या जाती या प्रकरणामध्ये. तर पुरुष म्हणजे काय? तर प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. तर क्रियापद हे कर्ता आणि कर्म यांच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते. त्याला काय म्हणतो आपण? त्यालाच मराठीमध्ये प्रयोग म्हणतो. त्याला प्रयोग म्हणतो. आता बघा, आता क्रियापद जे आहे ते कर्ता आणि कर्म यांच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार कसे बदलते ते आता आपण बघू. उदाहरणार्थ समजा एक उदाहरण घेतो मी. तो अभ्यास करतो. उदाहरणार्थ तो उदाहरणार्थ तो अभ्यास करतो. तो अभ्यास करतो. तो अभ्यास करतो हे उदाहरण आहे. तर यामध्ये बघा, आता प्रयोग म्हणजे काय? क्रियापद. क्रियापद कर्ता आणि कर्म यांच्या लिंग, वचन आणि पुरुषनुसार बदलतं. तर यात क्रियापद काय आहे? तर क्रियापद काय येईल यात? तर क्रियापद काय येईल? कर्तो येईल. जे क्रिया घडते ते क्रियापद. म्हणजे क्रियापद मी काय बोललो का? क्रियापद हा वाक्य पूर्ण करणारा शब्द असतो. समजा मी करतो असं लिहिलंच नाही, नुसतं तो अभ्यास, तर वाक्य पूर्ण होत आहे का? तो अभ्यास काय करतो, करेल, केला, वाक्य पूर्णच होत नाही. आणि जर आपण हे वाक्य बघितलं, तो अभ्यास करतो, म्हणजे वाक्य पूर्ण होतं, सुसंगत होतं. आपल्याला कळतं की तो अभ्यास करतो. तर करतो हे काय आहे? क्रियापद आहे. करतो हे काय? क्रियापद आहे. मग क्रियापद बदलतं. कसं बदलतं? तर कर्ता आणि कर्म यांच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलतं. आता मी यात कर्ता कुठला आहे? कर्ता. आता मराठीत वाक्यरचना कशी असते? मराठी जी वाक्यरचना असते ती असते कर्ता अधिक कर्म आणि क्रियापद. कर्ता, कर्म आणि क्रियापद ही अशी आपली वाक्यरचना असते. कर्ता यात काय? तो झाला. कर्म काय झालं? अभ्यास झालं. आणि करतो हे काय झालं? क्रियापद झालं. करतो हे काय झालं? कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते तो काय, ते काय झालं? कर्म झालं. तर कर्ता, कर्म, क्रियापद. तर आपण प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापद कर्ता आणि कर्म यांच्या लिंग, वचन आणि पुरुषनुसार बदलतो. आता यात कर्ता काय? तो. आता आपण यात काय? तो अभ्यास करतो. काय? तो. आता याचा आपण तो अभ्यास करतो म्हणजे हा कुठला झाला? हा कुठला झाला? याचा लिंग कुठला झाला? हा पुल्लिंगी झाला. तो अभ्यास करतो हा पुल्लिंगी झाला. आता आपण याचं लिंग बदलू. आता याला स्त्रीलिंगी करू. आता तो अभ्यास करतो. आता स्त्रीलिंगी करू. आता स्त्रीलिंगी काय होईल? मग काय होईल? स्त्रीलिंगी ती अभ्यास करते. काय होईल? ती अभ्यास करते. ती अभ्यास करते. मग ती अभ्यास करते. आपण इथे बघा, इथे कर्ता बदलला, कर्त्याचा लिंग बदललं. कर्त्याचं काय लिंग? इथे तो आहे. तो पहिल्या वाक्यात तो आहे म्हणजे हा पुल्लिंगी आहे. इथे ती म्हणजे ही स्त्रीलिंगी आहे. ती अभ्यास करते. आपण जेव्हा लिंग बदललं तेव्हा क्रियापद पण बदललं. काय झालं? कर्तोचं करते झालं. का आपण असं म्हणतो का ती अभ्यास करतो असं म्हणतो का? ती अभ्यास करतो असं म्हणतो का? नाही. काय म्हणतो? ती अभ्यास करते. आपण इथे कर्त्याचा लिंग बदलला, स्त्रीलिंगी घेतलं, क्रियापद काय झालं? करते झालं. करतोचा करते झालं. म्हणजे बघा, क्रियापद हे म्हणजे क्रियापद हे कर्त्याच्या
लिंगानुसार बदललं. यात कशानुसार बदललं? लिंगानुसार. क्रियापद हे कर्त्याच्या लिंगानुसार बदललं. यात काय लिंगानुसार बदललं? तोच आपण ती केली, तो हा पुल्लिंगी आहे, ती हे काय स्त्रीलिंगी आहे. जसं आपण याचं कर्त्याचं लिंग बदललं याला स्त्रीलिंगी केलं तर यात काय क्रियापद काय झालं? बदललं. तो अभ्यास करतो. लिंग बदललं, ती अभ्यास करते. क्रियापद काय झालं? यात बदललं, क्रियापद बदललं. आता वचननुसार बदलू. आता क्रियापद कर्त्याच्या वचननुसार बदलू. आता वचन बदलू. आता ते घेऊ. ते अनेक वचनी. ते काय झालं? अनेक वचनी झालं. ते अभ्यास करतात. आता इथे बघा, आपण इथे ती अभ्यास करते, हे काय होतं? लिंगानुसार बदललं. तो अभ्यास करतो, हा काय होता? पुल्लिंगी होता. मग तो होता तर क्रियापद काय होतं? करतो होतं. पुल्लिंगी होता तर करतो होतं. ती आपण स्त्रीलिंगी घेतलं तर क्रियापद काय झालं? करतात झालं. आता आपण वचन बदललं, अनेक वचनी गेलं. हे काय होते? दोघी एक वचनी होते. तो झाला, ती झाला, हे काय होते? एक वचनी होते. आता ते अनेक वचनी झालं. ते अभ्यास करतात. क्रियापद काय झालं? क्रियापद बदललं. इथे आपण वचन बदललं, क्रियापद काय झालं? ते अभ्यास करतात. का आपण असं म्हणतो ते अभ्यास करते, ते अभ्यास करतो असं म्हणतो का? नाही, ते अभ्यास करतात. म्हणजे इथे लिंग बदललं, इथे लिंग बदललं, क्रियापद बदललं. इथे वचन बदललं, क्रियापद बदललं. लिहिलं काय आपण? क्रियापद हे कर्ता आणि कर्म यांच्या लिंग, वचन आणि पुरुषनुसार बदलतं. लिंग, वचन आणि पुरुषनुसार बदलतं. आता पद पुरुषनुसार बदलून बघू. आता बघा, तू अभ्यास करतोस. आता इथे पुरुष बदलला. आता हा काय? हा द्वितीय पुरुषवाचक आहे. तुम्ही हे पुरुष जर तुम्हाला प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक काय असतील हे जर बघायचं असेल तर तुम्ही आपलं जे प्रकरण आहे शब्दांच्या जाती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघा. त्यात मी सर्व घेतलं, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. त्यामध्ये तुम्हाला सर्वनामाचे प्रकार आहेत. त्यामध्ये तुम्हाला प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक हे सर्व मी तिथे घेतलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल का प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय, त्याची उदाहरणं कशी असतात, द्वितीय पुरुषवाचक म्हणजे काय, तृतीय पुरुषवाचक म्हणजे काय, त्याचा वापर कुठे करतो आपण. तर त्यामध्ये तुम्हाला तिथे कळून जाईल का प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक म्हणजे काय. तर आता हा तू म्हणजे हे द्वितीय पुरुषवाचक झालं. आपण एखाद्याला संबोधतो तू आणि मी काय झालं? प्रथम पुरुषवाचक झालं. मी काय झालं? प्रथम पुरुषवाचक झालं. तू काय झालं? द्वितीय पुरुषवाचक झालं. आणि ते म्हणजे तृतीय पुरुषवाचक झालं. तर तू अभ्यास करतोस. इथे बघा, आपण याचा पुरुष बदलला, याचा हा पुरुष बदलला तर क्रियापद काय झालं? क्रियापद पण बदललं, करतोस. का आपण असं म्हणतो का तू अभ्यास करतात असं म्हणतो का? तू अभ्यास करतात नाही, तू अभ्यास करतोस. आता हे जे 4 वाक्य यामध्ये बघा, कर्त्याच्या लिंगानुसार बदललं, कर्त्याच्या वचनानुसार बदललं आणि कर्त्याच्या पुरुषनुसार काय बदललं? क्रियापद बदललं. काय बदललं? क्रियापद बदललं. लिंग, वचन आणि पुरुष यानुसार क्रियापद बदलते. काय झालं? करते, करतात आणि करतोस हे झालं. तर आता आपण प्रयोग बघू. प्रयोगाचे एकूण किती प्रकार आहेत? तर 3 प्रकार आहे, मुख्य 3 प्रकार आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मग आपला व्हिडिओ रेकॉर्डेड असतो, तुम्ही नोट्स पण काढू शकता. तुम्ही अभ्यास करताना नोट्स काढा, म्हणजे जेणेकरून जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार तेव्हा तुम्हाला ते रिव्हिजन करायला सोपं जाईल. तुम्ही नुसतं व्हिडिओ बघत बसू नका. हे व्हिडिओ काय तुम्ही आता बघणार आणि उद्या विसरून जाणार, तुम्ही लगेच विसरणार प्रयोग म्हणजे काय, म्हणजे त्याचा बदल कसा होतो. तर तुम्ही आता व्हिडिओ बघत असणार तर तुम्ही नोट्स एखादी नोटबुक ठेवा आणि त्यावर तुम्ही आपला व्हिडिओ रेकॉर्डेड असतो, तुम्ही तेवढा वॉक पॉज करून तुम्ही तेवढे नोट्स काढू शकतात किंवा मग तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्हाला नंतर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पण तुम्ही याच्या नोट्स काढू शकतात. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. तर पुढे आता बघू आपण प्रयोग. आता हे काय झालं? प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग म्हणजे बघितलं आपण क्रियापद करता किंवा मग कर्माच्या लिंग, वचन पुरुषनुसार बदलतो. ते कसं बदलतो हे पण इथे बघितलं. आता प्रयोगाचे प्रकार बघू. प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहे? तर 3 प्रकार आहे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. किती? 3 प्रयोग आहे, कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोग. तर त्यातला पहिला प्रकार बघू आपण कुठला? तर कर्तरी प्रयोग. कुठला? कर्तरी प्रयोग. आता बघू आपण प्रयोगाचे प्रकार. प्रयोगाचे एकूण किती प्रकार सांगितले? तर 3. किती प्रकार आहेत? 3. कुठले? कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोग. हे प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. आता प्रयोगाचे प्रकार. प्रयोगाचे प्रकार. तर प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहेत? तर प्रयोगाचे मुख्य किती? 3 प्रकार आहेत. प्रयोगाचे मुख्य किती?
तीन प्रकार आहेत, तीन प्रकार आहेत प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत. मग कोणकोणते? पहिला आहे कर्तरी, पहिला आहे कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग. दुसरा जो आहे तो कर्मणी प्रयोग. कुठला? कर्मणी, कर्मणी प्रयोग. आणि तिसरा जो आहे तो आहे भावे प्रयोग. कुठला? भावे प्रयोग. तिसरा जो आहे तो आहे भावे प्रयोग, भावे प्रयोग. प्रयोगाचे हे तीन प्रकार आहेत. कुठकुठले? कर्तरी, कर्मणी आणि भावे. त्यात आपण आज पहिला बघू. कुठला? कर्तरी प्रयोग. आज आपण पहिला प्रयोग बघू. कुठला? कर्तरी प्रयोग. कुठला? कर्तरी प्रयोग. तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर बघू आता कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग. मग कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? कर्तरी, कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग. आपला पहिला टाईप आहे प्रयोगचा. कुठला? कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर जे क्रियापद आहे ते कर्त्याच्या लिंग वचन पुरुषनुसार बदलतं. आता मी इथे काय म्हटलं आहे, आता इथे नीट लक्ष द्या. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषनुसार बदलतं. त्याला काय म्हणतो आपण? कर्तरी प्रयोग म्हणतो. आणि प्रयोग म्हणजे काय लिहिलं होतं मी तिथे? क्रियापद हे कर्ता किंवा कर्म याच्या लिंग वचन आणि पुरुषनुसार बदलतं, त्याला प्रयोग म्हणतो. परंतु मी इथे कर्म घेतलं आहे का? मी काय म्हणतो इथे? कर्म हा शब्द घेतो आहे का? मी काय म्हणतो फक्त इथे क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषनुसार बदलतं. तिथे लिहिताना मी प्रयोगमध्ये काय लिहून दिलेलं आहे? या आधी मी प्रयोग सांगितलं तेव्हा काय लिहून दिलेलं आहे? का क्रियापद हे कर्ता किंवा कर्म. आता तिथे मी कर्ता किंवा कर्म लिहिला आहे का कर्ता आणि कर्म लिहिला हे बघून घ्या एक वेळा. जर आणि असेल तर करेक्शन करा. तिथे आणि शब्द नको, तिथे कर्ता किंवा कर्म पाहिजे. एक वेळा बघून घेणार की लिहिताना मी काय लिहिलं आहे. एखाद्या वेळेस चूक होऊ शकते का मी कर्ता आणि कर्म लिहिलं असेल, पण तिथे काय पाहिजे? कर्ता आणि कर्म. प्रयोग विषयी मी लिहून दिला आहे. प्रयोगाची व्याख्या काय लिहून दिली आहे? प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापद एक कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचन पुरुषनुसार बदलते. कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचन आणि पुरुषनुसार बदलतं, त्याला काय म्हणतो आपण? प्रयोग म्हणतो. ते कसं बदलतं हे पण आपण बघितलेले उदाहरण घेऊन हे पण आपण बघितलं. आता आपण प्रयोगाचे किती प्रकार आहे? तीन: कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग. त्यात आपण पहिला प्रयोग बघतोय. कुठला? कर्तरी प्रयोग. मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापद हे कर्त्याच्या, मी कर्म म्हणत नाही यात, काय म्हणतोय? कर्ता. क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषनुसार बदलतं. क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष यानुसार बदलते. याला काय म्हणतो आपण? जर क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष यानुसार बदलत असेल तर त्याला काय म्हणतो? कर्तरी प्रयोग म्हणतो. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापद हे कशानुसार बदलायला पाहिजे? तर कर्त्याच्या लिंग वचन पुरुषनुसार. कशाच्या बदलायला पाहिजे? तर कर्त्याच्या लिंग वचन पुरुषनुसार बदलायला पाहिजे, तेव्हा आपण त्याला कर्तरी प्रयोग म्हणतो. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? क्रियापद हे कर्माच्या नाही तर कशाच्या? कर्त्याच्या. क्रियापद हे कर्त्याच्या, मी कर्म शब्द बोललोय का इथे? कर्म शब्द लिहिले का इथे? तर नाही. तर क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष यानुसार बदलते, त्याला काय म्हणतो आपण? कर्तरी प्रयोग म्हणतो. तर ते कसं बदलतं आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. आता उदाहरणाद्वारे आपण बघू का कर्तरी प्रयोग कसा असतो, तो कसा ओळखायचा. तर तिथे काय म्हटलं आहे? क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष यानुसार बदलते. आता मी एक वाक्य लिहितो. उदाहरणार्थ, राम आंबा कापतो. राम आंबा कापतो. आता यात जो कर्ता यात कर्ता कोण आहे? राम आहे. कर्ता कोण आहे? राम आहे. राम आंबा कापतो. कर्म काय? कुठला आहे? आंबा आहे. ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म असतो. कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म असतो. जो क्रिया करतो तो कर्ता असतो. तर राम आंबा कापतो. त्यात कर्ता कुठला झाला? राम झाला. तर कर्तरी प्रयोग यात काय म्हटलेलं आहे? क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषनुसार बदलतं. आता राम आंबा कापतो याचं मी
लिंग बदलतो. आता सीता आंबा काय होईल मग? सीता आंबा कापतो असं होईल का? सीता आंबा कापतो असं होईल का? नाही, सीता आंबा कापते. काय होईल? सीता आंबा कापते. सीता आंबा कापते. पाहिजे इथे मी लिंग बदललं, इथे लिंग बदललं, इथे क्रियापद बदललं, इथे लिंग बदललं, क्रियापद बदललं. इथे पुल्लिंगी होता तर काय होतं? क्रियापद कापतो असं होतं. इथे स्त्रीलिंगी केलं, क्रियापद काय झालं? कापते असं झालं. आता इथे मी वचन बदलतो. ते आंबे, ते आंबे कापतात, ते आंबे कापतात. आता मी ते वचन बदललं, ते अनेक वचनी केलं, ते क्रियापद काय झालं? क्रियापद पण बदललं. ते आंबे कापतात. आपण असं म्हणतो ते आंबे कापतो, ते आंबे कापते असं म्हणतो का? असं म्हणतो का आपण? का ते आंबे कापते असं म्हणतो का? नाही. काय म्हणतो? ते आंबे कापतात. बाकी ते लिंग बदललं, क्रियापद बदललं, वचन बदललं, क्रियापद बदललं. मग यालाच काय म्हणतो आपण? कर्तरी प्रयोग म्हणतो. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषनुसार बदलतं. कर्त्याच्या लिंग वचन पुरुषनुसार बदलतं. राम पुल्लिंगी कापतो होतं, राम आंबा कापतो. सीता स्त्रीलिंगी आंबा कापते क्रियापद होतं. अनेक वचन केलं, ते आंबे कापतात. क्रियापद काय झालं? कापतात. इथे काय होतं? कापते, कापतो, कापते, कापतात. लिंग वचन पुरुषनुसार बदलतं. याला काय म्हणतो आपण? यालाच कर्तरी प्रयोग म्हणतो. आता याची एक ट्रिक सांगेल मी तुम्हाला. कर्तरी, कर्मणी आणि भावप्रयोग कसा ओळखायचा याची एक ट्रिक सांगेल. आता हे प्रयोग कसे ओळखायचे याची एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. आता परीक्षेत तुम्ही एवढं बघत बसणार का? क्रियापद चेंज होत आहे, लिंग चेंज होत आहे, वचन चेंज होत आहे. तर याची एक ट्रिक आहे. ते ट्रिकनुसार तुम्ही सॉल्व करू शकता. त्या ट्रिकनुसार तुम्ही कुठलाही प्रयोग सॉल्व करू शकतात. तो कर्तरी असेल, कर्मणी असेल का भावी असेल. तर ती ट्रिक काय आहे? तर ही आपली ट्रॅडिशनल मेथड झाली आता, की कर्ता कर्म क्रियापद एक कर्ताच्या लिंग वचन पुरुष यानुसार बदलते. त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की प्रयोग कसा ओळखायचा. तर ट्रिक काय आहे ते एक चार्ट करून देतो मी तुम्हाला. एक चार्ट करून देतो. तर इथे तुम्ही त्याची नोट्स करून घ्यायची. तिची नोट. आता ट्रिक कशाची? ट्रिक कशाची? प्रयोग ओळखण्याची. प्रयोग ओळखण्याची. प्रयोग ओळखण्याची ट्रिक. तर ट्रिक काय आहे प्रयोग ओळखण्याची? तर बघा आता हे काय तुमची ट्रिक आहे. कशाची? प्रयोग ओळखण्याची ट्रिक. प्रयोग ओळखण्याची ट्रिक. तर ट्रिक कशी लक्षात ठेवायची? प्रयोग कसा ओळखायचा हे बघा. आता जर कर्तरी प्रयोग ओळखायचा आहे, कर्तरी प्रयोग हे नीट बघा, नीट बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. कर्तरी प्रयोग ओळखायचा आहे. तर कर्तरी प्रयोग जर ओळखायचा असेल तर कसा ओळखणार? तर बघा, क्रियापद्धत काय असतं? कर्ता कर्म हा प्रयोग कर्तरी कसं ओळखणार? तर बघा वाक्यात काय असतो? कर्ता कर्म, कर्ता कर्म आणि क्रियापद. कर्ता कर्म आणि क्रियापद असतं. तर बघा आता जर तुम्हाला ओळखायचं आहे दिलेला प्रयोग कर्तरी आहे का हे कसं ओळखणार? तर बघा वाक्याला जर जो कर्ता आहे त्याला प्रत्यय नसेल, काय नीट लक्षात घ्या, जो कर्ता आहे त्याला प्रत्यय नसेल, कर्माला असो किंवा नसो ते बघायचं नाही. कर्त्याला प्रत्यय नको, कर्ताला प्रत्यय नको. कर्त्याला प्रत्यय म्हणजे काय? आता प्रत्यय म्हणजे काय? आता प्रत्यय म्हणजे काय? तर आपण प्रत्यय, आता हा शब्दाला प्रत्यय त्याला सफिक्स म्हणतो इंग्लिशमधून. प्रत्यय म्हणजे काय? आता राम आहे, राम. आता राम याला प्रत्यय आहे का? नाही. असतं तर हा कर्तरी प्रयोग झालाच नसता. असतं तर हा कर्तरी प्रयोग झाला असता का? तर नाही. आता मी रामने म्हटलं, रामने, रामने, तर हा ने काय झाला इथे? हा काय झाला? हा प्रत्यय झाला. हा आपण रामला प्रत्यय लावला. हा ने काय? प्रत्यय लावला. हा ने काय? प्रत्यय लावला. आता इथे रामला केलं, रामला. मी म्हटलं रामला. मूळ शब्द काय? प्रत्यय म्हणजे काय? तर मूळ शब्दाला आपण हा एखादा शब्द जोडतो, ने, ले, ते, त्या विभक्ती आहे, तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला प्रत्यय म्हणतो. तर मूळ शब्दाला जर शब्द जोडला असेल तर राम, राम काय झाला? मूळ शब्दाला राम. आता म्हटलं रामला, रामला, तर हा ला काय झाला? हा त्याला प्रत्यय झाला. हा काय झाला? ला. हा ला त्याला प्रत्यय जोडला. याला काय म्हणतो? प्रत्यय जोडतो. एखादा मूळ शब्दाला आपण जर शब्द जोडला तर त्याला ते काय म्हणतो? प्रत्ययाला खेळ. आता मूळ शब्द काय झाला? खेळ. मूळ शब्द काय झाला? खेळ. मूळ शब्द काय झाला? खेळ. आता मी म्हटलं खेळणे. आता मी म्हटलं
खेळणे, खेळणे, खेळणे. तर हा ने काय झाला, हा प्रत्यय झाला. हा काय खेळ या मूळ शब्दाला ने हा प्रत्यय जोडला. काय जोडला, प्रत्यय जोडला. तर प्रत्यय म्हणजे काय हे तुमचं क्लिअर झालं असेल. तर इथे काय आता आपण ट्रिक बघतोय, प्रयोग ओळखण्याची ट्रिक, ही ट्रिक बघतोय. तर काय, कर्ता कर्म क्रियापद. तर मग मी काय बोललो, तर कर्तरी प्रयोग असेल तर कर्त्याला प्रत्यय नको, कर्त्याला प्रत्यय नको, कर्त्याला प्रत्यय नको, कर्त्याला प्रत्यय नको. म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही पाहिजे, जो मूळ शब्द आहे तोच हवा तिथे. आता कर्त्याला प्रत्यय नको, कर्त्याला प्रत्यय नको. कर्माला असलं काय आणि नसलं काय ते लक्ष द्यायचं नाही. म्हणजे कर्माला असलं तरी काय, नसलं तरी काय, फक्त कर्त्याला प्रत्यय नको. कंडिशन काय आहे, जर कर्तरी प्रयोग ओळखायचा असेल तर कर्त्याला प्रत्यय नको. आता बघा हे तुम्ही तिघी वाक्य बघा, याला प्रत्यय दिसतोय का, रामला प्रत्यय आहे का, रामला, रामने, रामसाठी असं काय आहे का, नाही. तर मग हा कुठला आहे, आता सीता, सीताने, सीताला आहे का प्रत्यय, नाही. जर प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग होतो. तुम्ही कुठले वाक्य येऊ द्या. आणि कर्म जे आहे त्याला प्रत्यय असो का नसो ते लक्ष द्यायचं नाही. कर्माला प्रत्यय असेल पण आणि नसेल पण, फक्त कर्त्याला प्रत्यय नको. काय मी काय लिहिलं, कर्त्याला प्रत्यय नको. इथे हे कोण लक्ष नको म्हणजे याला मुळीच नको. आणि कर्माला असलं काय आणि नसलं काय तर कुठला प्रयोग होतो, तर तुमचा प्रयोग होतो कर्तरी प्रयोग. कुठला प्रयोग होतो, कर्तरी प्रयोग. कुठला प्रयोग होतो, कर्तरी प्रयोग. आता इथे बघा प्रत्यय म्हणजे काय, तर समजा हे राम, राम, रामने, रामने. तर रामला आपण ने प्रत्यय लावलं. रामला, राम हा मूळ शब्द झाला, त्याला ला एका त्याला प्रत्यय झालं. खेळ, खेळ मूळ शब्द झाला, ने त्याला प्रत्यय झालं. आता मी असं वाक्य लिहिलं, एक वाक्य लिहिलं इथे, असं एक वाक्य लिहिलं असं की रामने, रामने आंबा कापला, रामने आंबा कापला. तर हे जे वाक्य आहे, हे वाक्य कर्तरी प्रयोगात होईल का, हे वाक्य कर्तरी प्रयोगात होईल का, तर नाही होणार. का, ते रामला ने प्रत्यय, रामने आंबा कापला, रामने आंबा कापला. तर हे वाक्य कर्तरी प्रयोगात होईल का, नाही. मग कुठला प्रयोग असेल, हा कर्मणी प्रयोग असेल. हा कुठला प्रयोग असेल, तर कर्मणी प्रयोग असेल. कर्मणी आणि भावे याची पण ट्रिक मी पुढे आता सांगणारच आहे. तर रामने आंबा कापला आणि राम आंबा कापतो, यात कर्तरी कुठला असेल, तर राम आंबा कापतो. का, तर रामला कुठलाच प्रत्यय नाही आहे, राम हा कर्ता आहे, कर्त्याला कुठलाच प्रत्यय नको. इथे मी हे स्ट्रिक लिहून दिले, कर्ता, कर्त्याला प्रत्यय नको, कर्माला असलं काय आणि नसलं काय. तर तुमचा कुठला प्रयोग होतो, तर तुमचा कर्तरी प्रयोग होतो. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्त्याला प्रत्यय नको. इथे रामला प्रत्यय आहे का, नाही. राम आंबा खातो, एक कर्तरी प्रयोग झाला. इथे रामने आंबा कापला, राम आंबा कापतो, म्हणून एक हा कुठला झाला, हा कर्तरी प्रयोग झाला. आणि रामने आंबा कापला, इथे रामला कुठला ने प्रत्यय लागला आहे. मग ने जर प्रत्यय असेल, तर ने जर प्रत्यय असेल तर हा कर्तरी प्रयोग होईल का, नाही होणार, नाही होणार. कुठला प्रयोग होईल, कर्तरी प्रयोग होईल का, नाही होणार. हा कर्मणी प्रयोग होईल. हा कुठला कर्मणी प्रयोग होईल. तर आता आपण बघू कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग ओळखण्याची ट्रिक काय आहे. आता हे तुमचं क्लिअर झालं असेल. प्रत्यय म्हणजे काय, तर मूळ शब्दाला ने, ला, जा असे शब्द जर असतील तर त्याला प्रत्यय म्हणतो. त्याला काय म्हणतो, प्रत्यय म्हणतो. त्याला काय म्हणतो, मूळ. आता खेळ, हा खेळ काय मूळ शब्द झाला. आता खेळणे, खेळला, खेळला म्हटलं, ला त्याला काय प्रत्यय झाला. तर मूळ शब्दाला प्रत्यय असेल म्हणजे कर्त्याला जर प्रत्यय असेल, मग इथे बघायचं कर्ता. आता राम, रामला प्रत्यय आहे का, इथे राम आंबा खातो, रामला का ला, ने, जा असं काय आहे का, नाही. परंतु इथे काय आहे, रामने, ने प्रत्यय आहे. म्हणून जर कर्त्याला जर प्रत्यय असेल तर हा कर्तरी प्रयोग होईल का, नाही. आपली कंडिशन काय आहे, कर्त्याला प्रत्यय नको, कर्त्याला मुळीच प्रत्यय नको, कर्माला असलं काय आणि नसलं काय तर कर्तरी प्रयोग होतो. आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर कर्मणी प्रयोगाची ट्रिक काय येईल, तर कर्त्याला प्रत्यय असतं, कर्त्याला प्रत्यय असतं, कर्माला मुळीच नसतं, कर्माला मुळीच नसतं, कर्माला प्रत्यय नसतं, त्याला काय म्हणतो आपण, कर्मणी प्रयोग. आता पहिल्या ह्याच्यात काय होतं, पहिल्या ह्याच्यात कर्त्याला प्रत्यय नको, पहिल्या ह्याच्यात कर्त्याला प्रत्यय नको. यात कर्मणीमध्ये काय, कर्माला प्रत्यय नको. जर कर्माला प्रत्यय नसेल, कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग होईल. आणि कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग होईल. इथे पहिल्या ह्याच्यात कर्त्याला प्रत्यय नको, कर्माला प्रत्यय असलं काय आणि नसलं काय. दुसऱ्या ह्याच्यात कर्मणी प्रयोगमध्ये काय, कर्त्याला प्रत्यय असतं, कर्त्याला प्रत्यय असतं आणि कर्माला मुळीच नसतं, कर्माला मुळीच नसतं, त्याला काय म्हणतो आपण, कर्मणी प्रयोग. जसं बा रामने आंबा कापला, इथे कर्त्याला प्रत्यय आहे का, हो. कर्माला एका आंब्याला नाही, कर्माला एका आंब्याला नाही. जर कर्माला जर प्रत्यय असतं, जर वाक्य असं असतं
कर्माला जर प्रत्यय, इथे कर्माला प्रत्यय आहे का, आंबा कर्म आहे, कर्माला काही प्रत्यय आहे का, ने ला काही जोडला आहे का, ला ली ले काही जोडला आहे का कर्माला, नाही. तर मग इथे काय म्हटलं आहे, कर्माला प्रत्यय नको. म्हणजे मग कर्माला प्रत्यय नसेल आणि कर्त्याला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कर्मणी प्रयोग, त्याला म्हणतो कर्मणी प्रयोग. आता कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला आहे का, नाही, आणि मुळीच नको तर कर्मणी प्रयोग. आता मी असं लिहिलं इथे बा, रामने आंबा कापला. आता तुम्ही म्हणणार आता आलं तुम्हाला, रामने आंबा कापला, खालीलपैकी प्रयोग ओळखा, प्रयोग ओळखा, कर्तरी कर्मणी भावे. तुम्ही कुठलं ऑप्शन टिक करणार, तर तुम्हाला हा चार्ट पाठ पाहिजे, हा चार्ट तुमचा पाठ पाहिजे. मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर कर्त्याला प्रत्यय नको, कर्माला असलं काय नसलं काय. इथे बघायचं, कर्त्याला प्रत्यय आहे का, हो आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. मग कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर कर्माला प्रत्यय नको. इथे कर्त्याला आहे पण कर्माला नाही, कर्माला मुळीच नको, मग हा काय होईल, कर्मणी प्रयोग होईल, हा काय होईल, कर्मणी प्रयोग होईल. राम आंबा खातो असं वाक्य आलं आणि विचारलं वरील वाक्यातील प्रयोग ओळखा, कर्मणी कर्तरी किंवा भावे. मग तुम्ही हे ट्रिक लक्षात पाहिजे. कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, तर कर्त्याला प्रत्यय नको, कर्माला असलं काय आणि नसलं काय, कर्त्याला मुळीच प्रत्यय नको. इथे बघा, कर्त्याला प्रत्यय आहे का, रामने, इथे ने हे प्रत्यय आहे, ने इथे प्रत्यय, इथे कर्त्याला प्रत्यय आहे का, नाही, मग काय झाला, कर्तरी प्रयोग झाला. आता मी रामने आंबा कापला, आता मी वाक्य चेंज करतो, आता वाक्य चेंज करतो मी, आता असं लिहितो, रामने आंब्याला कापले, रामने आंब्याला कापले. आता बघा इथे जे प्रत्यय ते कर्त्याला पण आहे आणि कर्माला पण, रामला पण प्रत्यय ने आणि आंब्याला पण प्रत्यय ला, रामने आंब्याला कापले. जेव्हा दोघीला प्रत्यय असता, कर्त्याला पण असतो आणि कर्माला पण असतो, तेव्हा तो प्रयोग होतो भाव्य प्रयोग. तेव्हा कुठला प्रयोग होतो, तेव्हा प्रयोग होतो भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोग म्हणजे काय, कर्त्याला पण प्रत्यय असतं आणि कर्माला पण प्रत्यय असतं, कर्त्याला पण प्रत्यय असतं आणि कर्माला पण प्रत्यय असते, तेव्हा तो प्रयोग होतो भाव्य प्रयोग. मग भाव्य प्रयोग कसं लक्षात ठेवणार, भाव्य प्रयोगाची ट्रिक काय असणार, भाव्य प्रयोग, पुढचा कुठला प्रयोग आहे तिसरा, भाव्य प्रयोग, भाव्य प्रयोग. मग भाव्य प्रयोग कसा लक्षात ठेवणार, भाव्य प्रयोग, तर कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण आहे, कर्त्याला पण प्रत्यय असतं आणि कर्माला पण प्रत्यय असतं. उदाहरण कुठले घेतलं आपण, रामने आंब्याला कापले, रामने आंब्याला कापले, म्हणजे रामला पण प्रत्यय, आंब्याला पण, म्हणजे कर्माला पण प्रत्यय आहे, म्हणजे कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, भाव्य प्रयोग. आता बघा, कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्त्याला प्रत्यय मुळीच नको, राम आंबा कापतो आहे का प्रत्यय, कर्त्याला नाही, म्हणजे कर्तरी प्रयोग. दुसरा एक कर्मणी प्रयोग, म्हणजे कर्त्याला प्रत्यय पाहिजे परंतु कर्माला नको, कर्मणी प्रयोग म्हणजे काय, कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला नको. रामने आंबा कापला, कर्त्याला प्रत्यय आहे का, हो, रामला ने प्रत्यय आणि आंब्याला प्रत्यय आहे का, नाही, म्हणून हा कर्मणी प्रयोग. तिसरा आहे भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोग म्हणजे काय, रामने आंब्याला कापले, म्हणजे रामला पण ने प्रत्यय आलं, आंब्याला पण ला प्रत्यय आलं, म्हणजे कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, कुठला, भाव्य प्रयोग आला. तर भाव्य प्रयोगाचे, तर जे प्रयोग आहे ते कसे ओळखायचे, तर असे ओळखायचे. हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायचा, स्क्रीनशॉट घ्या किंवा मग तुम्ही नोट करून घ्या. हे ट्रिक खूप महत्त्वाची आहे. तर इथे आता प्रयोग संपले का, तर नाही, प्रयोग अजून पुढे आहेत. याचे आपण सबटाईप पण बघणार उपप्रकार. अजून तर आपला पहिला कर्तरी प्रयोग हा सुरू झालेला आहे. तर याचं तुम्ही लवकर स्क्रीनशॉट घ्या किंवा मग याचं तुम्ही नोट्स पण काढू शकता. आपला रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तुम्ही एवढा पॉज करून तुम्ही नोटबुकमध्ये लिहू शकतात किंवा मग तुम्ही नंतरसुद्धा स्क्रीनशॉट घ्या, नंतरसुद्धा याचे नोट्स काढू शकतात. तर आता बघू आपण कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार. आता कर्तरी प्रयोग बघितला आपण. कर्तरी प्रयोग मग कसा ओळखायचा, कर्त्याला प्रत्यय नको, कर्माला असला काय नसला काय, कर्त्याला मुळीच प्रत्यय नको, कर्माला असला काय नसला काय, तो काय होतो कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात. कुठले, एक आहे सकर्मक, एक आहे अकर्मक. कोणता, सकर्मक आणि अकर्मक. सकर्मक म्हणजे काय, ज्यात कर्म असतं म्हणजे सकर्मक, ज्यात कर्म नसतं तो अकर्मक. आता बघू आपण कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार. बघू आपण कर्तरी प्रयोगाचे प्रकार. आपण कुठला प्रयोग बघितला, पहिला कर्तरी प्रयोग. प्रयोगाचे किती प्रकार आहे, एकूण 3, कर्तरी, कर्मणी आणि भावे. आता आपण कुठला बघतोय, कर्तरी प्रयोग. कुठला, कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाचे प्रकार. कर्तरी प्रयोगाचे प्रकार. कर्तरी प्रयोगाचे प्रकार. कर्तरी प्रयोगाचे प्रकार. तर कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार आहे,
त्यातले दोन प्रकार बघू आपण. कुठले? सकर्मक आणि अकर्मक. किती प्रकार आहे? 2. कुठले? सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. आता सकर्मक आणि अकर्मक म्हणजे काय? तर त्यांच्या नावातच आहे. सकर्मक म्हणजे ज्यात कर्म असते ना, अकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म नसतं. ते किती प्रकार आहे? कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहे. कोणते? तर एक आहे सकर्मक, एक आहे सकर्मक कर्तरी, एक आहे सकर्मक कर्तरी. आणि दुसरा कुठला असेल मग? अकर्मक कर्तरी. अकर्मक म्हणजे नाही, अकर्मक म्हणजे ज्यात कर्म नाही. दुसरा कुठला आहे? अकर्मक. दुसरा कुठला आहे? अकर्मक. कुठला? अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी. तर कर्तरी प्रयोगाचे कोणते 2 प्रकार आहे? एक सकर्मक कर्तरी आणि दुसरा अकर्मक कर्तरी. कोणते? एक सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. सकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म आहे आणि अकर्मक म्हणजे काय? ज्या वाक्यात कर्म नाही. कर्म म्हणजे काय? तर ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण कर्म म्हणतो. आणि कर्ता म्हणजे काय? जो क्रिया करतो त्याला आपण कर्ता म्हणतो. क्रिया करणारा जो करतो त्याला कर्ता म्हणतो. वाक्यात जो क्रिया करणारा शब्द असतो त्याला कर्ता म्हणतो. आणि ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतो. मग आपल्याला परीक्षेत असं पण विचारू शकता की खालीलपैकी आता प्रयोग आपण बघितले. आता मी ट्रिक पण सांगितली. कर्तरी कुठला, कर्मणी कसा ओळखायचा, भावे कसा ओळखायचा. मग यात तुम्हाला असं पण विचारू शकता. मग यात कर्तरी न विचारता ते असं पण विचारतील का सकर्मक कर्तरी सांगा. अकर्मक वाक्य देतील त्यात कर्मच नसेल आणि विचारतील सकर्मक कर्तरी कुठला, अकर्मक कर्तरी कुठला. तर आता आपण ते बघू का सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, जर तुम्हाला प्रश्न आला एक्झाममध्ये. आणि प्रयोग असा टॉपिक आहे की यात तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या यावर प्रश्न येतात. MPSC पासून तर जेवढे महाराष्ट्र शासनाचे जेवढ्या सरळ सेवेचे एक्झाम आहे क्लास 4 पासून तर क्लास 1 पर्यंत, ते यामध्ये प्रश्न प्रयोगावर येतातच. प्रयोगावर प्रश्न विचारलेच गेलेले. तुम्ही कुठली PYQ घ्या, कुठलीही एक्झामची घ्या, सरळ सेवेची घ्या किंवा महाराष्ट्र लेवलला जेवढे एक्झाम होतात, महाराष्ट्र स्टेटला जेवढे एक्झाम होतात तेवढ्याच प्रयोग हा विचारला जातो. तर आता बघू आपण सकर्मक आणि अकर्मक प्रयोग कसा ओळखायचा. तर बघा, धोंडू गाय चारतो. धोंडू गाय चारतो हे एक उदाहरण आहे. धोंडू गाय चारतो. धोंडू गाय चारतो काय उदाहरण? धोंडू गाय चारतो. यात हा प्रयोग कर्तरी आहे, कर्मणी आहे का भावी आहे, कसं ओळखणार? प्रयोग हे वाक्य आहे, दिलेलं वाक्य हे कर्तरी प्रयोगाचं आहे, कर्मणी प्रयोगाचं आहे, भावी प्रयोगाचं आहे, कसं ओळखणार? तर कसं ओळखणार? मी काय लिहून दिलं आहे? कर्तरी प्रयोग कसा असतो? कर्तरी प्रयोगमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतं, कर्माला असलं काय नसलं काय. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय मुळीच नको. कर्तरी प्रयोग ओळखायचा असला तर काय लक्षात ठेवायचं? जो कर्ता आहे यात कर्ता कुठला आहे? धोंडू. कर्ता कुठला आहे? धोंडू. तर कर्त्याला प्रत्यय मुळीच नको. कर्त्याला प्रत्यय मुळीच नको. कर्त्याला जर प्रत्यय नसेल, आता इथे बघताना आता समजा तुम्हाला असं वाक्य आलं आणि विचारलं कर्तरी कर्मणी का भाव आहे, तुम्ही काय करायला पाहिजे? बघायला पाहिजे वाक्यात कर्त्याला प्रत्यय आहे का नाही, धोंडूला प्रत्यय आहे का नाही. कर्तरी प्रयोग हा कर्तरी प्रयोग. कर्माला असलं काय नसलं काय ते विचारात घ्यायचं नाही, फक्त कर्त्याला बघायचं. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नको. कर्त्याला प्रत्यय नको. बघ हा तुम्हाला जर विचारलं कर्तरी कर्मणी का भाव आहे, तर तुम्ही कर्तरी करणार उत्तर. परंतु मग असं आलं दिलेला प्रयोगात सकर्मक कर्तरी आहे का अकर्मक कर्तरी, मग तेव्हा काय करणार? सकर्मक कर्तरी आहे का अकर्मक कर्तरी. सकर्मक म्हणजे काय? तर वाक्यात कर्म असतं. कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतो. मग या वाक्यातील कर्म कसं ओळखायचं? ते कर्म ओळखण्यासाठी काय करायचं? हा जो क्रियापद आहे, हे जे क्रियापद आहे, क्रियापद काय आहे? याच्यात चारतो. क्रियापद काय आहे? चारतो. या क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारायचा. आता यात कर्ता आणि क्रियापद कसं ओळखायचं? कुठले वाक्य असेल त्यात कर्ता आणि क्रियापद कसं ओळखायचं? जर त्याला आपण कोणने प्रश्न विचारला, कशाला? क्रियापदाला जर कोणने प्रश्न विचारला, कोण असं विचारलं कोण, तर उत्तर काय भेटतं? धोंडू. कोण चारतो? धोंडू चारतो. कोण चारतो? धोंडू. उत्तर काय भेटतं आपल्याला? धोंडू. जर आपण कोणने प्रश्न विचारला तर उत्तर काय भेटतं? धोंडू. मग धोंडू काय झाला? हा कर्ता झाला. धोंडू काय झाला? कर्ता झाला. शोधायचा असेल, जर कर्म जर शोधायचं असेल तर क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारायचा. कशाने? काय. क्रियापदाला विचारायचं काय. आता इथे कसं करणार? काय चारतो? काय चारतो? तर काय चारतो. काय उत्तर येईल? काय चारतो. उत्तर काय येईल? गाय चारतो. उत्तर काय येईल? गाय चारतो. काय चारतो? तर गाय चारतो. मग गाय काय झालं? कर्म झालं. गाय काय झालं तुमचं? कर्म झालं. गाय काय झालं? हे कर्म झालं. कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं वाक्यातलं? मग कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं?
तर जो क्रियापद आहे त्याला कोणने प्रश्न विचारतात, त्याला कोण. आता कोण चारतो, धोंडू चारतो. जर कोणने प्रश्न विचारला आणि तुमचं जर उत्तर जे आलं तो तुमचा कर्ता असतो. कोण चारतो, यात चारतो काय हे क्रियापद आहे, चारतो काय क्रियापद आहे. मग कर्ता कसा ओळखायचा, क्रियापदाला कोण या शब्दाने प्रश्न विचारायचा. आता बघा, कोण चारतो, धोंडू चारतो. आणि कर्म ओळखायचं असेल तर कायने विचारायचा. काय चारतो तर गाय चारतो. गाय काय झालं, कर्म झालं. हे वाक्य कशावर झालं, सकारात्मक कर्तरी. यात कर्म काय आहे तर काय आहे, कर्म काय आहे तर यात कर्म जे आहे ते गाय आहे. आता यातलं दुसरं वाक्य बघू आपण, सकारात्मक आता दुसरं वाक्य, सीमा, सीमा भांडी घासते. सीमा भांडी घासते. आता हे वाक्य कर्तरी एका कर्मणी आहे. तर कसं ओळखणार, कर्तरी एका कर्मणी आहे कसं ओळखणार. तर बघा, कर्त्याला प्रत्यय आहे का, सीमाला आहे का प्रत्यय, म्हणजे सीमाला येते, सीमाने सीमाला काही इथे जोडला आहे का नाही. मग जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर हा काय झाला, कर्तरी प्रयोग झाला. हा झाला कर्तरी प्रयोग. आता हा झाला कर्तरी प्रयोग. परंतु हा सकर्मक आहे का अकर्मक आहे ते कसं ओळखणार. मग यात तुम्हाला कर्म शोधावं लागेल, यात तुम्हाला कर्म शोधावं लागेल. मग मी काय ट्रिक सांगितली आहे, कर्ता आणि कर्म कसं शोधायचं. तर क्रियापद, यात क्रियापद काय आहे, घासते, घासते. आता या घासतेला कोणने प्रश्न विचारला, कोण घासते, कोण. आता जे क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला, कोण घासते, सीमा घासते. मग सीमा हे काय झाली, कर्ता झाला. सीमा हा काय झाला, कर्ता झाला. सीमा काय झालं, कर्ता झाला. आणि याला कायने प्रश्न विचारा, क्रियापदाला कायने प्रश्न जर विचारला, क्रियापदाला विचारा काय घासते, काय घासते. तर उत्तर काय, तर भांडी घासते. काय घासते, भांडी घासते. काय घासते, भांडी घासते. तर भांडी हे काय झालं, तुमचं कर्म झालं. भांडी हे काय झालं, कर्म झालं. कसं करणार मग, सकर्मक आणि अकर्मक जर क्रियापद तुम्हाला विचारलं की हे वाक्य सक्रमक कर्तरी की अकर्मक कर्तरी आहे, तर क्रियापदाला कायने प्रश्न विचारला. जर तुमचं उत्तर आलं तर ते तुमचं कर्म असतं. जर तुमचं उत्तर जे मिळेल ते तुमचं कर्म असतं. आणि कोणने जर प्रश्न विचारला तर जे उत्तर येईल तो तुमचा कर्ता असतो. मग कर्म कसा काढायचा, तर क्रियापदाला कायने प्रश्न विचारायचं. आता इथे बघा, काय घासते, भांडी घासते. भांडी हे काय झालं, कर्म, म्हणून हे वाक्य काय झालं, कर्म कर्तरी. काय चारतो, काय चारतो. क्रियापदाला कायने प्रश्न विचार, काय चारतो तर गाय चारतो, तर गाय चारतो. मग हे वाक्यवला सकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी म्हणजे दोघे वाक्यात कर्म आहे. आता अकर्मक वाक्य बघू आपण. आता अकर्मक वाक्य कसं असतं, अकर्मक म्हणजे काय, ज्यात कर्मच नसेल, ज्या वाक्यात कर्म नसेल. आता कर्मक कर्तरी प्रयोगाचं बघू आपण. अकर्मक कर्तरी प्रयोग, सीमाला चिंच आवडते. सीमाला चिंच आवडते. सीमाला चिंच आवडते. आता हे वाक्य आलं तुम्हाला का, हे सकारात्मक कर्तरी का अकर्मक कर्तरी, तर कसं ओळखणार. तर आपली ट्रिक काय आहे का, जे क्रियापद आहे त्याला कोण आणि कायने प्रश्न विचारायचे. जर कोणने प्रश्न विचारला तर काय भेटतो, कर्ता मिळतो. कोणने प्रश्न विचारला तर कर्ता भेटतो. कायने प्रश्न विचारला तर कर्म मिळतं. आता यात क्रियापद कुठलं आहे, यात क्रियापद कोणतं आहे, यामध्ये सीमाला चिंच आवडते. यात काय आहे, क्रियापद आवडते. क्रियापद कुठली, आवडते. मग आवडते याला कोणने प्रश्न विचारा, कोण आवडते तर चिंच आवडते. कोण आवडते, चिंच आवडते. आणि कायने प्रश्न विचारा, काय आवडते तर चिंचच आवडते. दुसरं काही उत्तर येतं आहे का, काय आवडते, चिंचच आवडते. काय आवडते तर चिंचच आवडते. तर यात कोण आणि काय, या आपण कोणने प्रश्न विचारला जरी उत्तर काय येतं आहे, चिंच आवडते. इथे बघा, कोण आवडते, चिंच आवडते. काय आवडते, चिंच आवडते. म्हणजे तुमचं कर्ता आणि कर्म जर एकच उत्तर येत असेल तर त्याला काय, त्यात वाक्यात कर्म नसतं. इथे कोण आवडते, चिंच आवडते. काय आवडते, चिंच आवडते. कर्ता आणि कर्म एकच येत असेल म्हणजे तुमचं उत्तर कायने जरी विचारलं तरी एकच येत असेल आणि कोणने जरी विचारलं तरी एकच शब्द येत असेल तर त्यात काय असतं, कर्म नसतं. मग त्यात कर्ता काय असतो, चिंच काय झाला, हा कर्ता झाला. चिंच काय झाला, हा कर्ता झाला. मग चिंचला प्रत्यय आहे का, नाही. चिंचला प्रत्यय नाही आहे. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्त्याला प्रत्यय नको. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्त्याला प्रत्यय नको. मग यात
चिंचेला प्रत्यय आहे का नाही, कर्त्याला प्रत्यय नाही आणि वाक्यात कर्मच नाही म्हणजे काय होईल, अकर्मक कर्तरी. वाक्य काय होईल, अकर्मक कर्तरी. आता इथे बघा, इथे काय केलं आपण, आता इथे चारतो, चारतोने कोण, आता क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला, कोण चारतो, धोंडू चारतो, काय चारतो, गाय चारतो. मग कोणचं उत्तर काय आलं, करता आलं. काय चारतो तर उत्तर काय आलं तुमचं, गाय आलं. मग याच्यात करता आहे धोंडू, कर्म आहे गाय, मग हे कर्म आहे तर मग हे काय झालं, सकर्मक कर्तरी. आता बघा, क्रियापदाला कोण आणि कायने प्रश्न विचारला, कोण घासते, सीमा घासते. कोण घासते तर उत्तर काय ते आपल्याला काय मिळतं, कर्म मिळतो. आणि काय घासते तर आपल्याला काय मिळतं, तर कर्म मिळतं. काय घासते, भांडी घासते. मग यात पण कर्म भांडी आहे म्हणजे हे पण सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. आता अकर्मक कर्तरी प्रयोग. मग आता इथे पण आपण क्रियापदाला प्रश्न विचारला कशाने, कोण आणि काय नाही. आवडते हे काय क्रियापद, काय कोण आवडते, चिंच आवडते. काय आवडते तर चिंच आवडते. काय आवडते तर चिंच आवडते. तुमचं उत्तर एकच आलं म्हणजे यात कर्म नाही, यात चिंच हे काय झाली, हे चिंच कर्म येणार नाही. चिंच काय येईल, करता येईल. चिंच काय येईल, करता येईल. मग एक कर्म नाही तर मग हे काय येईल, अकर्मक कर्तरी. ज्यात कर्मच नाही तर ते काय येईल, अकर्मक कर्तरी. याचं अजून एक उदाहरण बघू आपण, एक उदाहरण अजून बघू याचं आपण, की पाखरे घरट्यात परतली. पाखरे घरट्यात परतली. आता यात क्रियापद कुठला आहे, परतली. आता हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग कर्तरी आहे का कर्मणी आहे, तर कसं ओळखता, तर आपली ट्रिक तुम्हाला माहिती पाहिजे. कर्त्याला प्रत्यय नको, कर्तरी प्रयोग असला कर्त्याला प्रत्यय मुळीच नको. कर्माला असला काय नसला काय प्रयोग कुठला होईल, कर्तरी होईल. सकर्मक आहे का अकर्मक आहे हे कसं ओळखणार, त्याच्यात कर्म असेल तर सकर्मक, कर्म नसेल तर अकर्मक. आता यात कर्त्याला प्रत्यय आहे का, पाखऱ्या घरट्यात परतली, नाही. पाखऱ्याला प्रत्यय आहे का, नाही. आता हा सकर्मक आहे का अकर्मक आहे, आता यातला आपल्याला कर्म शोधावं लागेल. काय ह्या वाक्यात कर्म आहे का नाही. मग आपण कर्म कसा शोधतो, कर्ता आणि कर्म कसा शोधतो, तर जे क्रियापद आहे यात परतली हे क्रियापद आहे. आता या क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला, कोण उत्तर काय येईल, पाखरे. कोण परतली, पाखरे परतली. कोण परत, आता यात मग पाखरे काय झाला, पाखरे हा करता झाला. पाखरे करता काय झाला, तर आपण करता कशा शोधतो, जे क्रियापद आहे त्याला कोणने प्रश्न विचारतो. कोण परतली, पाखरे परतली. पाखरे हा करता झाला. आता कर्म शोधण्यासाठी काय करतो आपण, कायने प्रश्न विचारतो. काय. आता विचारा, काय परतली, उत्तर मिळतं का नाही. काय परतली तर पाखरे परतली. उत्तर काय येतं, काय परतली तर पाखरे परतली. तर यात उत्तर काय येईल, पाखरेच येईल. तर मग कर्ता आणि कर्म जर तुमचं एकच उत्तर येत असेल तर यात काय असतो, कर्म नसतो. हे वाक्य कसं असतं, अकर्मक असतं. मग कर्ता काय असतो तुमचा, कोण. ज्याने प्रश्न विचारला आहे कोण परतली तर पाखरे परतली, यात कर्ता कुठला येईल, पाखरे येईल. यात कर्म आहे का, नाही, कारण का दोघे उत्तर एकच आलं आहे. आणि काही उदाहरणं अशी राहतात का त्यात उत्तरच येत नाही, म्हणजे त्यात फक्त तुम्हाला कर्ताच फाईंड करता येतो, कर्ता शोधता येतो, कर्म शोधता येत नाही. समजा असं उदाहरण असेल, एखादं उदाहरण असं असेल का, राहुल गावाला गेला. हे उदाहरण आहे. राहुल गावाला गेला हे वाक्य आहे. आता हे कर्तरी आहे का कर्मणी आहे हे कसं ओळखणार, हे कर्तरी आहे का कर्मणी आहे कसं ओळखणार. राहुल गावाला गेला हे उदाहरण आहे. राहुल गावाला गेला हे कर्तरी आहे का कर्मणी आहे कसं ओळखणार, तर कर्तरी आहे, कर्मणी आहे का भावे आहे कसं ओळखणार. कर्तरी प्रयोग कसा ओळखतो आपण, तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नको, कर्माला असला काय आणि नसला काय. यात कर्ता काय येईल, राहुल येईल. यात कर्ता राहुल येईल. जर तुम्ही विचारलं कोण गेला तर उत्तर काय येतं, राहुल गेला. कोण गेला तर राहुल गेला. कोणने प्रश्न विचारला तर उत्तर काय येतं, कर्ता येतो. मग राहुलला प्रत्यय आहे का, राहुलला प्रत्यय आहे का, नाही. मग जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर हा काय होईल, कर्तरी प्रयोग होईल. परंतु मग सकर्मक कर्तरी का अकर्मक कर्तरी, तर सकर्मक कर्तरी का अकर्मक कर्तरी. आता कर्तरी आहे तुम्हाला कर्ता भेटतो इथे, कोण गेला
कोण गेला, कोणने क्रियापदाला प्रश्न विचारला, कोण गेला, उत्तर काय राहुल गेला. कोण, राहुल हा काय झाला, मग राहुल हा कर्ता झाला. राहुल हा काय झाला, कर्ता झाला. राहुल हा काय झाला, कर्ता झाला. तर यामध्ये आता काय गेला, तर काय गेला याचं उत्तर भेटतं आहे का, काय. आता क्रियापदाला कायने प्रश्न विचारा. कायने प्रश्न केव्हा विचारतो आपण क्रियापदाला कायने प्रश्न कशासाठी विचारतो का आपल्याला यात कर्म शोधता यायला पाहिजे. कर्म शोधता यायला, जसं इथे बघा, काय घासते, भांडी घासते, कर्म गायला भांडी. काय चारतो, गाय चारतो, कर्म गायला गाय. बरोबर. आता इथे बघा, इथे आपण काय केलं आहे, काय आवडते, चिंच आवडते. कोण आवडते, चिंच आवडते. जर दोघीचं उत्तर एकच असेल तर वाक्यात कर्म नसतं, मग कर्ता काय असतो, तर चिंच असतो. कर्ता काय असतो, तर तो शब्द जो असतो तो कर्ता असतो. आता इथे चिंच आहे म्हणून कर्ता चिंच येईल. आता बघा, कोण परतली, पाखरे परतली. काय परतली, पाखरे परतली. कर्ता काय येईल, तर पाखरे येईल. यात कर्म नसतं. आणि कधी कधी असं होतं का तुम्हाला यात उत्तरच निघणार नाही. आता बघा, कोण गेला, राहुल गेला. काय गेला, गावाला गेला. काय गेला, आता यात असं जर तुम्हाला फाईंड करता येत नसेल, काढता येत नसेल, तर असंच वाक्यसुद्धा कुठलं असतं, हे वाक्यसुद्धा अकर्मक असतं. यात कर्मच नसतं, यात कर्म नसतं. यात काय असतं, कर्म नसतं. यात काय असतं, कर्म नसतं. यात कर्म नसतं. जर तुम्हाला कायने प्रश्न विचारला आणि जर उत्तर एकच आलं, काय आवडते, चिंच आवडते, काय आवडते, चिंच आवडते, कोण परतली, पाखरे परतली, काय परतली, पाखरे परतली, उत्तर एकच आलं, तर त्यात कर्ता असतो, कर्म नसतं. तो काय असतो, कर्म नसतं, अकर्मक असतं. ते काय कर्म नसतो म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग. आणि जर तुम्हाला कायने प्रश्न विचारला आणि तरी तुम्हाला समजा उत्तर सापडलं नाही, तर मग त्यात पण कर्म नसतं. मग त्यात कर्मच नाही, तर तो प्रयोग कुठला होईल, अकर्मक कर्तरी. आता राहुल गावाला गेला. कोण गेला, राहुल. कर्ता राहुल आहे. कर्म काय गेला, काही तुम्हाला उत्तर मिळतं आहे का, नाही. तर त्यात कर्म नाही, म्हणजे हे पण वाक्य काय झालं, कर्तरी. पण कसं, अकर्मक कर्तरी. कर्तरी का, तर कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी. अकर्मक का, तर त्यात कर्मच नाही म्हणून अकर्मक कर्तरी. आणि हे वाक्य कशाचे, सकर्मक कर्तरी. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, किंवा आता जर तुमच्या नोटबुक असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून नोट्स काढू शकता. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून अभ्यास करत असताना तुम्हाला रिव्हिजनला हे उपयोगी पडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे कुठलं प्रकरण बघतो आहे, तर प्रयोग बघतो आहे. मराठी व्याकरणातलं प्रयोग हे प्रकरण बघतो आहे. तर प्रयोग हा खूप महत्त्वाचा आहे. हे सर्व तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या, सरळ सेवेची कुठलीही एक्झाम घ्या, तुम्ही सरळ सेवा घ्या, MPSCची एक्झाम घ्या, महाराष्ट्र स्टेट लेवलला कुठली एक्झाम होते, महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही शासकीय एक्झाम घ्या, कुठली गव्हर्नमेंटची एक्झाम घ्या, त्यात प्रयोग तुम्हाला दिसतीलच. आणि आपण प्रयोगाचा कुठला प्रकार घेतला, पहिला कुठला, कर्तरी प्रयोग. प्रयोगाचा आपण काय पाहिला आज, प्रयोगाचे किती प्रकार आहे, तीन प्रकार आहे, कर्तरी, कर्मणी आणि भावे. कर्तरी, कर्मणी, भावे. प्रयोग म्हणजे काय, प्रयोग म्हणजे जो क्रियापद आहे, हे क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषनुसार बदलतं. आपण लिहिलेले त्याचे वाक्य, क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषनुसार जर बदलत असेल तर त्याला प्रयोग म्हणतो आपण. मग जर कर्त्याच्या लिंग, वचन पुरुषनुसार बदलतं त्याला कर्मणी प्रयोग म्हणतो, त्याला कर्तरी प्रयोग म्हणतो. जर कर्त्याच्या लिंग, वचन पुरुषनुसार बदलत असेल त्याला कर्तरी प्रयोग म्हणतो. मग कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार कुठले, दोन, तर सकर्मक, अकर्मक. हे पण आपण बघितले, हे पण आपण अभ्यासले, सकर्मक आणि अकर्मक. तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग कसं ओळखायचं, की वाक्यात दिलेला प्रयोग कर्तरी आहे, कर्मणी का भावे, आपण त्याची ट्रिक बघितली, त्याची मी ट्रिक सांगितली. जर कर्त्याला प्रत्यय असेल, कर्माला असलं काय नसलं काय, कर्तरी. कर्त्याला प्रत्यय नसेल म्हणजे कर्त्याला प्रत्यय मुळीच नको, कर्माला असलं काय नसलं काय, कर्तरी. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला मुळीच नको, कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला मुळीच नको, कर्माला प्रत्यय नको, तर कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोग. भावी प्रयोगमध्ये कर्त्यालाही प्रत्यय पाहिजे, कर्मालाही प्रत्यय पाहिजे, तर भावी प्रयोग. इथपर्यंत आपण बघितलं. आज आपण जे प्रयोग आहे त्याचा कर्तरी प्रयोग हा पहिला प्रकार बघितला. आता उद्या आपलं जे नेक्स्ट लेक्चर राहील, आपण त्यात कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं, तर त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हाला पण समजेल का तुम्हाला आम्ही शिकवलेलं समजत आहे. जर तुमचा
इंटरेस्ट जर असेल आणि तुमची अटेंडन्स जर असेल, तुमची अटेंडन्स असेल, जर इंटरेस्ट जर असेल, तर मी असेच सर्व व्हिडिओ नॉन टेक्निकलचे तुम्हाला तुमच्यासमोर घेऊन येईल. सर्व लेक्चर हे जे मराठीचे जे काही लेक्चर आहेत, सर्व जे 10 मार्काचं मराठी आहे ते आपण थंबनेलमध्येच म्हटलं आहे 10पैकी 10 मार्क्स मिळवा. तर मी प्रयत्न करेल की मराठीमध्ये कोणाचाही मार्क जायला नको, कोणाचाही मार्क जायला नको असंच मी या प्लॅटफॉर्मवर शिकवणार आहे. तर तुमचा जर इंटरेस्ट असेल तर मी यापुढे असेच व्हिडिओ लेक्चर तुमच्यापुढे घेऊन येईल. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुमचा इंटरेस्ट असेल तर आम्हाला पण मोटिवेशन मिळेल का तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ घेऊन यायचे. तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे आम्हाला कळेल की आम्ही जे शिकवत आहे तुम्हाला समजत आहे आणि आम्हाला पण मोटिवेशन मिळेल का तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ घेऊन यायचे. तर आजच्या लेक्चरमध्ये मी येथेच थांबतो. थँक्यू सो मच फ्रेंड, थँक्यू सो मच.